सर्वांना, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर गाईज बुद्ध जयंती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आमच्या इकडे ना त्याच्या अगोदरच सेलिब्रेशन होतं, म्हणजे बुद्ध जयंती दिवशीसुद्धा सेलिब्रेशन असतं, पण त्याच्या अगोदर 3 दिवसांनी चालू असतं. तर कालसुद्धा होतं, काल मी गेली नाही, तर आज मी चालली आहे. तर तुम्हीसुद्धा चला माझ्यासोबत. हे आहे, पण माझे फ्रेंड्स कोणीच नाही आहे इथे. बघू आता येतं की नाही कोणी, अजून तर कोणीच नाही. बुद्धवंदना आता झालेली आहे. आता काय माहिती आता कोणता प्रोग्राम आहे. आता ह्या थोड्या आल्यात तर थोडंसं बरं वाटते मला. अजून आल्या नाही बाकी माझ्या फ्रेंड्स. तर बघू पुढे काय ठेवायला थांबलोय. बघा ही माझी फ्रेंड, स्कूल फ्रेंड कशी लपली बघा फ्रेंड लगेच लपली. आणि आता बघा ब्लॉग मध्ये सांगणार. मला आता जेवण करून झालं. मी जेवताना काय क्लिप घ्यायचीच नाही, कारण एका हातामध्ये प्लेट होती आणि दुसऱ्या हातामध्ये मला जमलं नाही ब्लॉग करायला, म्हणून काय जेवताना. बाय बाय, उद्या भेटू. हा उद्या या सर्वांनी. आता मी चालली घरी. मी आत्ताच घरी आली आणि एवढं भारी जेवण होतं ना, तुम्हाला सांगते मी. डाळ भात, पनीर माझं फेवरेट, आणि गुलाबजामुन वगैरे हे सगळं होतं. जेवण बिवण केलं आणि थोडं बसली फ्रेंड्ससोबत आणि मग आली घरी. तर चला आता मी हा ब्लॉग इथेच ॲड करते, नाहीतर कंटिन्यू ठेवते. उद्याचा पण ब्लॉग यामध्येच ॲड करेल, बघते काय करायचं ते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा उद्या. तुम्ही कालचा ब्लॉग बघित, सॉरी याच ब्लॉगमध्ये आहे सर्व. आणि मी काय बोलते, सॉरी. तर गाईज चला, आज बुद्ध पौर्णिमेचा सेकंड डे आहे. तर आज सुद्धा आमच्या एरियामध्ये सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. तर आज मला वाटते लहान मुलांचा डान्स वगैरे आहे. तर आता मला भरपूर लेट झाला आहे. तर आता मी चला निघते, मम्मीचं होते थोडं. तर चला आता मी निघते आणि तुम्ही सुद्धा चला बघा. आणि हा गाईज ब्लॉग्स बघा, हा स्किप करू नका. आवडते तर नक्कीच लाईक कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया खाली. होऊ शकता गाईज, आम्हाला यायला भरपूर लेट झालं आहे. सुरुवात झाली कार्यक्रमाला. सावित्री बनावी तू खवलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी. म्हणा जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी.
अरे स्वराच्याच बाळ पडू जिजाऊन पाजलं म्हणून शिवरायांचं नाव जगामध्ये गाजलं माता जिजाऊ परी बाळाला घडविणारी असावी दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये खूप सुंदर धन्यवाद पुढच्या वर्षी पुन्हा या हे ना लोकली मध्ये मध्ये करताय म्हणून मला काय व्हिडिओ करायला प्रॉपर होतच नाहीये. बघू शकता तुम्ही सगळ्यांना साधूची ऍक्टिंग बघायची का नाही. साधू म्हणतो मी इकडे तोंड करणार. साधूनी सुद्धा सर्वांना समजलं पाहिजे. तुम्ही सहकार्य करा सगळ्यांनी. हे सगळे आमच्या एरियामधली मुलं एकदा आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार आपल्या कलाकारांसाठी. टाळ्या वाजल्या पाहिजे, खूप मजा येणार आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे. रेडी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. टाळ्या वाजल्या पाहिजे. अशा प्रकारे झाला आहे आमच्या इथला बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम. आता मी चालली आहे घरी. बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर गाईज आज बुद्ध पौर्णिमेचा सेलिब्रेशन आहे आमच्या एरियामध्ये. तुम्ही बघितलंच तर आज लास्ट डे आहे. आज मला जायचं नाही जर आपण कारण खूप तब्येत करायला पाहिजे कालपासून तरीसुद्धा मी चालली आहे. तर चला तुम्ही सुद्धा.
मन घडविला अरे तुझ्या पाळण्यात अरे वो नेता किस काम का जिसका कहीं कोई आदर भी नहीं है वो क्या करेंगे मुकाबला मेरे भीम का चेतन अरे जिनकी औकात मेरे भीम के जूते के बराबर में नहीं है जायला चाललोय ए गोगली गाईज एवढी नाचत होती ना तुम्हाला काही सांगू मी बाबा कसे नाचते बघू शकता मम्मी अर्थ सांगू का बाबा गया सोडी सन समजा चोरस राज होई गए बाबा गया सोडी सन समजा चोरस राज होई गया आणि धरमना ना वर्यासन पोट भरान कामकाज होई गए मग मन बाबामुळे पोट भरतस या भामटा या करंटा या लफंगा या कसामसा दोडना व यातले आई मारी माय लो काही व माय यासनं मरण चांगलं नाही होई व माय आणि या मरतीत व यासले जाळाले लाकडं नाही भेटती व माय यासले लाकडं भेटती त्या बी वल्लाच भेटती व माय सतीश कांबळे आणि या दळतीत व मग मना बाबामुळे पोट भरतस मना बाबामुळे पोट भरतस व पण नाचलाची जय भीम करतस व बाबामुळे पोट भरतस व पण नाचलाची जय भीम करतस बाबामुळे पोट भरतस व पण नाचलाची जय भीम करतस बाबामुळे पोट भरतस व पण नाचलाची जय भीम करतस बाबामुळे पोट भरतस व बाबामुळे पोट भरतस व पण नाचलाची जय भीम करतस सिंगर आले आहेत आपले खानदेशी किंग राजू बागुल त्यांच्या मिसेसचा वाढदिवस आहे तर आमच्या एरियातर्फे बघा त्यांचं सेलिब्रेशन करत आहे केक कटिंग बघू शकता तुम्ही रमाभिमाचं लगीन लागलं पायखाण्याला पावसामध्ये त्या मच्छी बाजारामध्ये पण आता भीमाच्या पोराचं लगीन लागतं एसी हॉल मध्ये अरे भीमाच्या पोराचं लगीन लागतं एसी हॉल मध्ये भीमाच्या पोराचं रमाभिमाचं लगीन अरे ब्लॉग मध्ये टाकायला टाकू नका प्रॉब्लेम नाही अजून बोलशील बाबा चल तुला काय बोलले तशा प्रकारे कार्यक्रम झाला नाही पूर्ण अर्धा तास झालं बघा माझ्या मैत्रिणी कझिन कशा हसतायत काय झालं का हसायला कोमल बघ फिर इकडे अरे बघ ना इकडे काय पोरेत आमरी बघा कशा पुढे पुढे लास्ट आहे बघा चालेल गोगली बाय बाय अहो आंटी काय काढणं गेलो मी असं नका बोलू कसं म्हणजे काय ब्लॉग आहे की व्हिडिओ आहे हां का तर काही चला आता घरी चाललो आम्ही आमचा कार्यक्रम अर्ध्यातच स्टॉप केला आहे पोलीस वगैरे आले काल पण असं झालं आज पण असं झालं असंच करतो काय बोलायचं काय करायचं पण खूप मजा आली एवढी मजा आली ना काय सांगू आलो घरी काय बोलशील काय बोलू दम लागला खूप दम लागला बघा ना गाडी एवढं भारी चालू होतं ना खूप मस्त कार्यक्रम झाला एकदम एक नंबर एवढी गाणी टाकते छान होती काय काय बोलतात त्याला काय मी विसरली पण तेव्हा आता जेवढी गाणी मी ऐकून आली ते काही खानदेशी किंग ते राजू बागुल का ते आले होते मस्त त्यांच्या मुली ते सुंदर सुंदर अशी गाणी गीत गात तिने बघणार तुम्ही बघणारच नाही बघितलंच ना तुम्ही काहीच
खरंच खूप मजा आली. मला ना बरं वाटत होतं, कसं तरी होतं. जाऊ का नको वाटतं तरी गेली आणि जाऊन एवढं भारी वाटतं ना. सिरियसली काय सांगतो मला, खूप मजा आली. अजून थोड्या वेळ रस्ता मला असं पण उशीर पण भरपूर झाला. जाऊ द्या, तुम्हाला कसं वाटलं आमचा बुद्धपौर्णिमेचा कार्यक्रम नक्की मला सांगा. तुम्हाला सर्वांना परत एकदा